हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मजेतच राहा. बघा, आज नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे मी माझ्या देवघरातील सगळे देव आणि देवघर क्लीन करून छान पूजा करून घेते. तर कुठल्याही नवीन कामाला किंवा नवीन गोष्टीला सुरुवात करण्याआधी आपण सर्वप्रथम देवपूजा करून घेत असतो आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी संपूर्ण देवघर छान स्वच्छ करून देवपूजा करून घेणार आहे. सॉरी बरं का, तुम्हाला विश करायचंच राहिलं आज. तर तुम्हाला सर्वांना मी आणि माझ्या फॅमिलीकडून नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष सुख, समाधानी आणि आनंदाचं जावो आणि नवीन वर्षात जे तुम्हाला काम करायचं आहे नवीन आणि जे काम तुमचं जुनं वर्षात झालेलं नाही आणि तुमचे काही जर स्वप्न असतील तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या नवीन वर्षात नक्कीच पूर्ण व्हाव्यात अशी देवाचरणी माझी प्रार्थना आहे. तर जुनं वर्ष जाऊन नवीन वर्ष जरी आलं असेल तरीसुद्धा जुन्या वर्षाच्या शेवटच्या माझ्या काही आठवणी आहेत. तर त्या जुनं वर्ष जरी गेलं असेल ना तरीसुद्धा मला सदैव लक्षात राहतीलच. जसं आपला बर्थडे असतो किंवा लग्नाचा वाढदिवस असतो तर त्यावेळेला आपण जसं लक्षात ठेवतो ना की हा दिवस आहे माझा वाढदिवस किंवा हा दिवस आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस, तर ते जसं आपल्या सदैव लक्षात राहते ना तसंच हा दिवससुद्धा मला लक्षात राहील. तर बघा, आज देवपूजा करताना ना मला थोडं तुमच्याशी माझ्या मनातलं बोलायचं होतं. तर त्यासाठी मला तुमचा इम्पॉर्टंट वेळ पाहिजे आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघता बघताना माझं बोलणं पण ऐकून घ्या आणि प्लीज थोडं समजून घ्या. कारण कसं घरात सगळ्यांना व्हायरल आहे त्यामुळे मला पण जरा बरं नाही आहे आणि व्हॉईस ओव्हर करताना थोडा प्रॉब्लेम होतो आहे. तरीसुद्धा मी थोडा कमी आवाज येत असेल तर समजून घ्या, सॉरी. तर बघा, आपल्याला जेव्हा एखादा प्रवास करायचा असतो आणि तो खूप मोठा असतो तरीसुद्धा आपल्याला वाटत असते की काहीही झालं तरी मी तिथपर्यंत पोहोचणारच. मग तो रस्ता खराब असो, चढउताराचा असो किंवा त्याची पायवाट खराब असो, पण आपलं ध्येय मात्र एकच असते की आणि स्वप्न असते की मला तिथपर्यंत पोहोचायचंच आहे. तर तसंच काहीसं माझं पण आहे. मी सुद्धा माझा एक नवीन प्रवास सुरू केलेला आहे आणि मला माहीत आहे की तो प्रवास खूप कठीण आहे, इतकं शक्य नाही आहे. तर तरीसुद्धा माझं ध्येय आणि स्वप्न एकच आहे की मला तो प्रवास पूर्ण करायचाच आहे आणि माझा कठीण प्रवास म्हणजे यूट्यूबची जर्नी. तर काहींच्या लक्षात आलंच असेल माझ्या बोलण्यावरून. तर बघा, आपण जेव्हा एखादा कठीण प्रवास करतो ना त्यावेळी आपल्यासोबत आपली संपूर्ण फॅमिली आपल्यासोबत असते. काही मैत्रिणी असतात, तसेच नातेवाईक पण असतात आणि त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपला प्रवास हा नक्कीच पूर्ण होत असतो. काही अडचणी येतात पण सगळे सोबत असल्यानंतर प्रवास हा चांगलाच होत असतो आणि शेवटी आनंदच मिळत असते. तसंच मलासुद्धा ना माझ्या ह्या कठीण प्रवासात तुमच्या सर्वांच्या सपोर्टची खूप खूप आवश्यकता आहे. कारण तुम्ही सगळे माझ्या यूट्यूबच्या जर्नीतले नवीन फॅमिली मेंबर आहात, मैत्रिणी आहात आणि तुम्ही सगळे माझ्याशी जुळलेले आहात आणि पुढं परत माझ्याशी नवीन मेंबर जुळत जातील आणि आपली छान अशी एक मोठी यूट्यूबची फॅमिली तयार होणार. तर खरं सांगायचं तर यूट्यूबमध्ये येण्याचं कारण म्हणजे माझं स्वतःचं स्वप्न होतं की मला काहीतरी नवीन करायचं आहे आणि यूट्यूबमध्ये यायचं आहे आणि मला भरपूर अशा गोष्टी येतात की त्या मला असं वाटते की मी सारखं घरात काहीतरी करत असते तर मला पण माझी लाईफस्टाईल दाखवायला पाहिजे किंवा मी जे DIY करते ते मला दाखवायला पाहिजे. कारण माझ्या घरात जर कोणी पण आले तर मला म्हणत असतात की अगं तू हे खूप छान केलं, तू हे विकत आणलं का, तू असं केलं का, तू खूप छान बनवलं आणि तू किती छान घर ठेवतेस, असं सगळं मला बऱ्याचदा मला कमेंट्स येत असतात आणि मला सांगावं लागते की हो, मी लहान मुलं सांभाळूनसुद्धा मी घर व्यवस्थित ठेवते कारण ती माझी आवड आहे. जरी सारखं सारखं कोणी येत नसेल तरीसुद्धा मी माझ्या स्वतःच्या डोळ्याला मला व्यवस्थित दिसायला म्हणून मी माझ्या स्वतःसाठी करत असते ते.
मला घरात असला कुठलाच प्रेशर नाही आहे की तू हे करच, तू हे काम करच, हे असंच ठेव, काहीच नाही. ते सगळं मी माझ्या स्वतःसाठी करत असते, कारण तो स्वभावच आहे माझा आणि आधीपासूनच आहे. आणि जे पण काही माझे हॉबीज आहेत, जसं पेंटिंग, ड्रॉइंग वगैरे सगळं स्वच्छ ठेवणं वगैरे, तर हे मी नाही सोडू शकत. कितीही मला बरं असो नको असो तरीसुद्धा मी ते सारखं चालूच असतात माझे कामं. तर तसंच ना ह्या सगळ्या गोष्टीतनं मला जसं म्हणजे माझ्या स्वतःचं मी कॉन्फिडन्सनी सगळं करते. तसंच मला यूट्यूबमध्ये येण्यामागचा सगळ्यात मोठा सपोर्ट म्हणजे माझ्या मिस्टरांचा आहे. ते सारखंच मला बोलत असतात की हो नाही, हो नाही, असं चाललेलं होतं माझं की करायचं की नाही करायचं. थोडा म्हणजे मला इतकं कॉन्फिडन्स नव्हता की मी करू शकते की नाही, पण करायचं हे मात्र स्वप्न होतं. तर ते मला म्हणायचे की बघ तू करू शकते, तू हे खूप छान करू शकते, तुला हे करता येते आणि तुझी जर आवड आहे तर तू दाखवायलाच पाहिजे, तुला हे खूप छान जमते. असं सारखं सारखं बोलून बोलून मला त्यांनी माझा कॉन्फिडन्स लेवल जो असतो ना तो खूप हाय केला. त्यांनी घसरू दिलेला नाही तो आणि त्यामुळेच ना सगळ्यात मोठा सपोर्ट त्यांच्याकडून मला मिळालेला आणि त्यामुळेच मी माझ्या नवीन यूट्यूबच्या जर्नीची सुरुवात केली. आणि दुसरा प्रवास म्हणजे दुसरा सपोर्ट म्हणजे मला माझ्या मुलीकडून मिळाला. ती जेव्हा मी शूट करत असते ना, त्यावेळेस जर ती फ्री असली, तिला अभ्यास नसला किंवा खेळायला जायचं नसलं, तर त्यावेळेला ती काय करते, मी जर शूट करत असली तर ती कॅमेरा बंद चालू करायचं, परत पॉज करायचं आणि परत थंबनेलवर टाकायला जे फोटो लागतात ना, तर त्यासुद्धा तीच मला काढून देत असते आणि ती पोज पण कसं द्यायचं ते सांगत असते. "अगं मम्मी तू असं ठेव, तू अशी उभी राहा, तू असं हात ठेव, तू असं दाखव." असं सारखीच ती मला सांगत असते. कारण कसं असते ना आपलं गृहिणींचं जीवन, की सारखं घरातलं करून वगैरे आपण कसं स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो. पण आजकालच्या मुली जी आहेत ना त्यांना जरा जास्तच चांगलं आपल्यापेक्षा कळतं आणि आत्ता जरी वय जरी कमी असलं ना आताच्या मुलींचं तरीसुद्धा त्यांना खूप चांगलं समजत असते. तर तसंच माझी पण मुलगी छोटी आहे, 9 वर्षाचीच, पण तरीसुद्धा ती मला खूप सपोर्ट करत असते आणि ह्या दोघांच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत आलेली आहे आणि नवीन प्रवास सुरू केलेला आहे. तर तुम्हीसुद्धा असंच मला जसं मला तुम्ही प्रवास माझ्या यूट्यूबचा सुरू केल्यानंतर जेवढ्या थोड्याशा दिवसांचा तुम्ही मला जेवढा सपोर्ट केलेला आहे ना, तसाच सपोर्ट तुम्ही मला पुढच्या सगळ्या दिवसात करत राहा, म्हणजे शेवटपर्यंत करत राहा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर बघा आपल्या प्रत्येक व्हिडिओखाली ना एक छोटंसं कमेंट बटन आहे. तर तिथं जाऊन तुम्ही मला कमेंट्स करू शकता. जसं बघा मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही कुठल्या गोष्टी आवडल्या असतील किंवा काहीतरी माझ्याकडून चुका झालेल्या असतील, माझ्याशी तुम्हाला बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, काही प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही तिथे जाऊन विचारू शकता. तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स वाचायला आणि त्याची उत्तरं द्यायला मला नक्कीच आवडेल. मी नक्कीच प्रयत्न करणार तुमचे कमेंट्स वाचायला आणि त्याचे प्रश्नाचे उत्तरं द्यायला. तर प्लीज कमेंट करत जा व्हिडिओच्या खाली, कारण मला पण छान वाटेल जर तुम्ही कमेंट्स केली तर. तर खूप खूप धन्यवाद मला तुमचा इम्पॉर्टंट वेळ दिल्याबद्दल आणि मला ऐकून घेतल्याबद्दल. तर बघा ह्या नवीन वर्षात आपण सगळे ना आपल्या मनाशी एकच ठरवून घेऊया की जुन्या वर्षात जे आपण काही आपल्याकडनं चुका झालेल्या आहेत त्या चुका ह्या नवीन वर्षात व्हायला नको आणि आपलं नवीन वर्ष खूप छान जावो असंच आपण सगळे आज इथे प्रार्थना करूया. यूट्यूबच्या जर्नीतनं मी माझा पहिल्यांदाच प्रवेश केलेला आहे, त्यामुळे ना माझ्याकडून जर काही चुका होत असेल तर प्लीज सॉरी. आणि आत्ता ना नवीन वर्षात जे नवीन व्हिडिओ तयार होतील ना, तर त्या व्हिडिओतून माझ्याकडून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल असाच मी प्रयत्न करेल. आणि तसंच बघा नवीन वर्ष जसं सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे आपणसुद्धा एक नवीन काम करूया. तर बघा जे जुनं होतं ना त्याला आपण नवीन करण्याचा प्रयत्न करू. तर चला आपण अजून एक छोटंसं DIY करूया. जुन्याला आपण नवीन करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा हे किचनमध्ये ना फ्रीजवर माझ्याकडे टिश्यू पेपरचं होल्डर म्हणून मी याला ठेवलेलं आहे. तर हे ना
पॉप मगचं बॉक्स आहे. माझ्या मुलीला तिने जो डान्स केलेला त्यात गिफ्ट मिळालं होतं, तर ते कप ती यूज करून घेते आणि ह्या बॉक्स आहे ना मी टिश्यू पेपरसाठी ठेवलेला होता. तर म्हटलं चला नवीन वर्षात याला पण आपण छान नवीन करू. तर बघा मी आता तिथे त्याला पेंटिंग करून घेते. तर सगळ्यात पहिले ना आपल्याला जसं मी सांगितलेलं होतं की ॲक्रिलिक कलरचा कुठल्याही याला पेंटिंग करताना पहिले एक व्हाईट कोट करायचा असतो. तर जर तो डार्क शेड असला तर डार्क जर कुठला वस्तू असली तर त्याला 2 कोड करायचं आणि बघा जर व्हाईट असले तर त्याला एकच कोड करायचा. तर मी याला एकच कोड करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर ना मला त्याला येलो कलर करायचा आहे. येलो आणि ऑरेंज असा शेड मिक्स शेड मी तयार करून घेणार आहे. कारण माझ्या घरातली जी थीम आहे ना येलो, तर तीच मी कंटिन्यू करणार आहे. कारण असं जर एकसारखं ठेवलं ना तर थोडं छान दिसत असते. अगदी असं कलरफुल केलं ना तर ते जरा डोळ्याला पण एवढं व्यवस्थित दिसत नाही, असं माझं मत आहे. तुम्ही तुमच्यानुसार करू शकता. तर बघा इथे मी येलो आणि ऑरेंज मिक्स करून असा छान शेड तयार करून घेतलेला आहे. आणि त्यानंतरनं मी ब्लॅक कलर घेऊन पेंट ब्रशनी त्यावरनं मी डायरेक्ट झाडांच्या फांद्या ड्रॉ करून घेते. तर बघा इतकं जास्त आपल्याला त्याला असं खूप डेकोरेट करायचं नाही आहे. त्याला सिम्पलच ठेवायचं आहे कारण ते टिश्यू पेपर होल्डर बनवायचं आहे आपल्याला. त्यामुळे ना असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्याला परत जर काही डिझाईन वगैरे काढायची असेल किंवा वेगळं ड्रॉ करायचं असेल तर करू शकता. आणि बघा मला त्याला सिम्पलच ठेवायचं होतं म्हणून मी त्याला फक्त असं झाडांच्या फांद्या करून घेणार. आणि झाडांच्या फांद्या केल्यानंतर ना त्याला मी काय करणार, ग्रीन कलर घेऊन छोटे छोटे पानं वगैरे काढून घेते आणि त्यानंतर असे छोटे छोटे 2 फुलं काढून घेते. आणि अगदी असं सिम्पलच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे मी. तर बघा अशी येलो कलरनीच करते मी कारण दुसरा कलर असा कुठला सूट होईल असं मला वाटत नव्हतं. रेड कलर होता पण मला असं ते डार्क नको पाहिजे होतं म्हणून त्यामुळे मी येलोच कलर घेतला. आणि बघा आता तिथे ग्रीन कलरचे छोटे छोटे पानं काढून घेते. तर अगदी छोटे छोटे असे पानं काढून घ्या कारण आपला टिश्यू पेपर होल्डर पण हा छोटासाच आहे. त्यामुळे साईज थोडी पानांची थोडी छोटीच ठेवा. आणि बघा छोटं काढल्यानंतर ते छान दिसत असते. आणि त्यानंतर ना माझ्याकडे पॅरोट कलर होता. तर तो कलर घेऊन ना मी पानांच्या अगदी मध्ये आहे ना असा थोडासा असा शेड देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एकदम असं हलक्या हाताने एक एक लाईन मारायची आहे फक्त पानांच्या मध्ये, त्याला ते शेड यावं म्हणून. आणि काढल्यानंतर बघा तुम्हाला दिसतच असेल की कसं तयार झालेलं आहे. आणि बघा हे जे 2 छोटे फ्लॉवर दिसतात ना, तर तिथेसुद्धा आपण ना त्याखाली पण पानं काढून घेऊया. आणि ते जे फुलांच्या आतमध्ये पण ना ऑरेंज कलर घेऊन हलक्या हाताने ना छोटा छोटा शेड करून घेऊया. म्हणजे 2 कलरमध्ये जर शेड करून फुलं तयार केलीत ना तर ते छान दिसतात. त्यामुळे मग येलो कलरनी मी फूल काढून घेतलेलं आहे आणि आता तिथे शेड ऑरेंजनी देणार. आत्ता बघा इथे पानांवर मी थोडा शेड करते आहे. तर हलक्या हाताने शेड करून घ्यायचं आहे. आणि तयार झाल्यानंतर ना बघा तुम्हाला दिसतच असेल. तर लास्टला मी दाखवते की टिश्यू पेपर ठेवल्यानंतर कसं वाटते ते. तर बघा आजचा असा होता आपला व्हिडिओ, ज्यात मी माझ्या मनातलं तुम्हाला सांगितलेलं आहे. थोडंफार बोलायचं होतं ते मी बोललेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काहीतरी जुन्यातून मी नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशी जर आवड तुम्हाला पण असली तर तुम्हीसुद्धा नवीन गोष्टी करत राहा. कारण काहीतरी आपण करतो ना त्यातून आपल्याला बराच आनंद मिळत असतो. ती गोष्ट मग छोटीशी का असो ना, पण छोट्या छोट्या वस्तूतून पण आपल्याला एक असा आनंद मिळत असतो. आणि तशीच मी आहे. मला असं खूप जास्त मोठ्याची आनंद व्हायला अशी खूप मोठ्या वस्तूची अशी आवश्यकता नसते. काहीतरी मला छोटंसं पण मिळालं तरीसुद्धा मी तिथेच समाधानी होत असते. आणि बघा आपलं हे टिश्यू पेपर होल्डर तयार आहे. आणि टिश्यू पेपर ठेवूनसुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. टेक केअर अँड बाय बाय.